सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। जत नगर परिषदेने गुंठेवारीचे प्रमाणपत्र तात्काळ द्या, चंदनदादा चव्हाण। जत नगर परिषद हद्दीतील गुंठेवारी प्रस्ताव स्वीकारण्यासंदर्भात गुंठेवारी चळवळीचे जनक तथा जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी कुंभार यांच्याशी चर्चा केली व गुंठेवारी प्रस्ताव स्वीकारण्यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आलं। यावेळी बोलताना चंदनदादा चव्हाण म्हणाले की राज्य शासनाने 3 महिन्यापूर्वी गुंठेवारी प्रस्ताव स्वीकारण्याबाबत 31 मार्च 2025 मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तरी जत नगर परिषदेचा हद्दीतील गुंठेवारी धारकांचे प्रस्ताव आपण स्वीकारून त्यांना गुंठेवारी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे, त्यामुळे आपल्या नगर परिषदेला गुंठेवारी धारकांकडून मोठा महसूल मिळणार आहे। तरी आपण लक्ष घालून गुंठेवारी प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावे, असे निवेदन देण्यात आलं। यावेळी गुंठेवारी चळवळीचे नेते रामदास सावंत, अक्षय पवार उपस्थित होते। या जत नगरपालिका क्षेत्रामध्ये गुंठेवारी प्लॉट धारकांच्यासाठी नियमितीकरणाची प्रक्रिया या नगरपालिकेनं थांबवलेली आहे। मी या नगरपालिकेला आज आम्ही पत्र दिलेलं आहे। माननीय एकनाथभाई शिंदे सरकारच्या काळामध्ये गेल्या 2-3 महिन्यापूर्वी या राज्य सरकारनं या राज्यामध्ये गुंठेवारीची मुदतवाढ ही 2025पर्यंत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका असे राज्यातल्या अनेक नगरपालिका महानगरपालिकेने सुद्धा 31 मार्च 2025पर्यंत सर्व धारकांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि मग या शिवो साहेबांनी जत नगरपालिकेचे शिवो माननीय कुंभार साहेब यांना या काही दिवस नगरपालिकेमध्ये गुंठेवारी प्रक्रिया चालू ठेवायची, काही दिवस बंद ठेवायची, हा अधिकार यांना कुणी दिला? या पद्धतीचा आम्ही त्यांना जाब विचारला गेलेला आहे। त्यांनी आज आम्ही त्यांना निवेदनद्वारे पत्र दिलेलं आहे। पण या पत्राच्या अनुषंगानं यांनी जर काय तात्काळ प्रक्रिया नाही राबवली गेली तर गुंठेवारी चळवळ आणि जय हिंद सेना या राज्यामध्ये महानगरपालिका असेल किंवा शासकीय कार्यालयामध्ये जनतेला न्याय देण्यासाठी काय भूमिका घेऊ शकते याची पार्श्वभूमी त्यांनी पहिला बघावी। मी यांना आज आम्ही नम्रतेनं त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्याचा जर अवमान झाला तर या महानगरपालिकेमध्ये या सीओ कुंभार यांना काम करून देणं मुश्किलीचं ठरेल। त्यांनी तात्काळ या गोरगरिबांचा विषय मार्गी लागावा अशी मी त्यांना या निमित्तानं कल्पना देतो। आणि या जत नगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारी धारकांना ही विनंती करतो की तुमचे स्वतःचे गुंठेवारी प्रमाणपत्र धारक हे तुम्ही स्वतः या कार्यालयाशी संपर्क साधावा। इथं नगर रचनाकार आशिष पवार म्हणून त्यांच्याकडे चार्ज देण्यात आलेला अतिशय कर्तव्यवान हा युवक अधिकारी आहेत। ते स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करतील, कारण त्यांनी अनेक नगरपालिकेमध्ये मी त्यांचं काम पाहिलेलं आहे। त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कुठे 1 रुपया तुम्हाला खर्च येणार नाही, अशा पद्धतीचं मी आवाहन करतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।